ओके. सो कसे आहात सगळे मजेत ना? पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवरती. सो मॅथ्स 1 चा व्हिडिओ सुद्धा हिट झालेला आहे. मॅथ्स 1 ला पण मॅथ्स 1 इंग्लिश मी जे टॉपिक सांगितले होते ते बऱ्याच गोष्टी रिपीट होऊन पुन्हा एकदा तुम्हाला मॅथ्स 1 च्या पेपरला बोर्डाला भेटले असेल. आपण आता मॅथ्स 2 कडे जाणार आहोत. मॅथ्स 2 मध्ये कधी कोणते कोणते लेसन फोकस करायचे आहेत दादा किंवा कोणत्या लेसन्सवर भर द्यायचे क्लिअरली सांगतो. 2024 मध्ये हिटिंग गोष्ट सांगतोय की ज्या गोष्टी करायला विसरायचं नाही अजिबात. ओके. सो आता हे झाला तुमचा तो पहिला लेसन सिमिलॅरिटी. त्यानंतर सर्कल 12 मार्काचा आणि जो तिसरा धडा आहे तो 10. म्हणजे 10, 20 आणि हे 12 म्हणजे टोटल हे 3 धडे तुम्हाला बऱ्यापैकी तुमचे टोटल 32 मार्क्स देतात. ओके. सो इथं थोडंसं आपलं बोलतात ना कल थोडासा व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण 10, 10, 20, 20 अधिक 12, 32 मार्काचा मॅथ्स 2 चा पेपर हा फक्त 3 धड्यांमधून बनणारा आहे. सो काही करून आपलं फोकस त्याच्यामध्ये ठेवा. कारण जे बाकीचे धडे आहेत 7-7 मार्काचे जर त्यांची 7 बेरीज केली 28, 28 अधिक 32 60 मार्क होतात ते. ओके. म्हणजे तुम्ही जर प्रॉपर हे 3 आणि अजून एक 7 मार्काचा धडा गेला प्लस 7 जर आपण बेरीज लावली तरी ती भेटली 39 ला. प्रॉपरली एकदम स्ट्रॅटेजी सहित मॅथ्स 2 चा अभ्यास करा. मॅथ्स 2 डिफिकल्ट आहे काही जणांना, काही मुलांना की मॅथ्स 2 डिफिकल्ट जाता जाता. पण एक सांगेल मी तुम्हाला की मेन्शुरेशन झालं, तुमचा सर्कल झाला आणि तुमचं सिमिलॅरिटी झालं. सगळे थिअरम्स व्यवस्थित करा, सगळे सम्स व्यवस्थित करा. जसे मॅथ्स 1 चे मी सगळ्या पीडीएफ्स मी तुम्हाला प्रोव्हाईड केल्या होत्या. तशी मॅथ्स 2 ची पण मी सगळी पीडीएफ कंबाईन करून एक सिंगल पीडीएफ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये टाकणार आहे. सो बऱ्यापैकी तुमच्या जरा ज्या गोष्टी आहेत जरा डोक्यात चालल्यात की दादा काय करायचंय, कसं करायचंय, थोडाच वेळ राहिला, एकच दिवसाची सुट्टी आहे. पहिलंच मी सांगेल तुम्हाला की तुमचा जो गॅप आहे दिवसांचा तो व्यवस्थित भरून काढा. ओके. सो आता मी जो आहे तर मी तुम्हाला मॉडेल पेपरवर लगेच नेतो. ओके. हे जे लेसन्स आहे जरा थोडेसे प्रॉपरली करा. ओके. त्यानंतर जर तुमचा परत एकदा आपण मॉडेल पेपर बघितला सो इथे सुद्धा तसं सेम जे आहे की बाबा 1B आता 1B मध्ये बघा टोटल सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके. 4 मार्काला तुम्हाला सोडवायचं आहे. 2A त्याच्यामध्ये आहे. 1A, 1B तर कंप्लीट सोडवायचे. त्यानंतर 2A जर तुम्ही प्रॉपरली बघितला इथं सुद्धा 2A जो आहे तुमचा डायग्राम ओरिएंटेड प्रश्न आहे. ओके. तिन्ही त्याच्यामध्ये इथं सुद्धा बघा तुम्ही बोलले ना दादा की आकृती दादा डायग्राम जे आहे ते कोणते कोणते करायचे. तर बघा मी सगळ्या डायग्राम तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिकेमधले देतोय. सगळे डायग्राम्स तुम्ही प्रॉपरली ती पीडीएफ डाउनलोड करा. सगळे डायग्राम्स व्यवस्थित करा. कारण इथे सुद्धा क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला प्रॉपरली डायग्राम्स भेटणार आहे. प्रॉपरली इथे 4 मार्क तुम्हाला भेटणार आहे. 4 मार्काचे डायग्राम्स येणार आहे. बॉक्स फक्त तुम्ही व्यवस्थित फिल करायचे. बेरीज तुम्हाला व्यवस्थित कळली पाहिजे. हे किती सोपं आहे बघा ना. 120 तिकडे गेला मायनस होणार आहे. 180 मधून 120 झाले 60 उत्तर येणार. हे लिहायला किती वेळ जातो आपल्याला? हे कळलं तर पाहिजे ना आपल्याला की बाबा काय चाललंय. ओके. खूप अशा छोट्या-छोट्या गोष्टी की ज्या आपल्याला माहीत असणं पाहिजे. ओके. जर तुम्ही प्रॉपर बघितलं 4 बॉक्स खाली ठेवले. 4 बॉक्स म्हणजे 1 बॉक्स हाल्फ मार्काला आहे. 2 मार्काचं एक गणित आहे. इथे सुद्धा बघा तुम्ही जर प्रॉपरली बघितलं इथे तुम्ही जर बघितलं हे 3 बॉक्स तुमच्यासाठी एम्प्टी ठेवलेले आहेत. बस 3 बॉक्स 2 मार्क तुम्हाला. इथे सुद्धा बघितलं हा एक बॉक्स, हा दुसरा बॉक्स 1, 2. इथे खाली 3 आणि 4. 4 बॉक्स एम्प्टी ठेवलेत. हाल्फ मार्क्सला प्रत्येक बॉक्स आहे. बॉक्स चुकू नका फक्त. कारण मी तुम्हाला पहिले सांगितले पहिल्या प्रश्नातले 8 मार्क, दुसऱ्या प्रश्नातले हे 4 मार्क आणि खाली 2B मधलं 3 मार्क. तुम्ही जर बेरीज मारली याची, तर याचीच बेरीज किती झाली? 7 आणि 8 15 मार्काची बेरीज याचीच होतीये. तुम्ही जर मोठे सोडू नाही तर नका सोडू. ओके. आता हे झालं तुमच्या 2B मध्ये. हे झाले 2B मधले प्रश्न. हे 2B मध्ये नक्की कोणते प्रश्न करायचे? आता फाइंड द कोऑर्डिनेट्स वाले हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. कन्स्ट्रक्ट द टेन्शन आणि सगळ्यात महत्वाचं कन्स्ट्रक्शनच्या लेसनला हलक्यामध्ये घेऊ नका. जर तुम्हाला जी मागची पीडीएफ जर व्यवस्थित बघितली तुम्ही कन्स्ट्रक्शन मधली, जर तुम्ही ते मॅथ्स पॅटर्न बघितलं असेल, थोडं घाईत मी व्हिडिओ बनवतोय. सो हा जो आहे याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर बघितलं, तर इथे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन जे आहे ते 7 मार्काला आहे. याचं भान नक्की ठेवा. याचं भान तुम्हाला असणं लई महत्वाचं आहे. कारण जर याचं भान नसेल ना, तर मग प्रॉब्लेम हा होईल की तुम्ही तुमच्याकडे वेळ असून, तुमच्याकडे त्या गोष्टी असून त्या होणार नाही प्रॉपरली. ओके. सो सगळ्यात पहिलं की जे 2-3 दिवस तुम्हाला भेटतात, ते कन्स्ट्रक्शन धड्याची प्रॅक्टिस करणं लई महत्वाचं आहे. या कन्स्ट्रक्शन धड्याला प्रॅक्टिस करा. अख्खे 7 मार्क तुमचे मी खरं सांगतो तुम्हाला. अख्खे 7 मार्क तुमचे हे जे 7 मार्क आहे ना कन्स्ट्रक्शनचे अख्खे तुम्हाला भेटणार. पण सगळ्यात महत्वाचं या 7 मार्कासाठी ती प्रॅक्टिस लागणार. तुम्ही जर प्रश्न वाचला, दादा मी असं करेल, मी दादा तसं करेल, हा आहे, तसं आहे. याच्यावर जाऊ नका. या लेसन्सला प्रॉपरली प्रॅक्टिस लागते. कन्स्ट्रक्शनचे सम्स येणार, न्यूमेरिकल होणार, त्याचे 3 मार्काला तुम्हाला गणित येणार. पण याला डोकं लावण्याची गरज नाही. जर तुम्ही स्ट्रॅटेजीने करताय, स्ट्रॅटेजी म्हणजे हे 2 पद्धतीचेच फक्त आपल्याकडे म्हणजे बोलतात ना प्रकारचे फक्त गणित आहेत. तर मग त्याच्यावर तुम्ही बोलतात ना सहजपणे तुम्ही ते प्रॅक्टिस करून तुम्ही सहजपणे ते 7 मार्क तुमचे घेऊ शकता. म्हणजे जर प्रॉपर ते 3 धडे तुम्ही जर केले विथ ऑप्शन सगळं तुम्हाला यायला लागलं, सगळं तुम्ही झालं. 32 अधिक 7 39 नाही म्हणत मी 7 तुम्हाला 39 पडतील. पण मी नक्की सांगेल की या 4 धड्यांमधून तुम्हाला 30-32 प्लस तर नक्की पडणार आहे. आणि चांगला स्कोर आहे. हा 40 आउट ऑफ चांगला स्कोर आहे. हा सगळ्यात महत्वाचा 40 आउट ऑफ चांगला स्कोर आहे. तर हेच सांगेल की जे एव्हरेज आहे. बाकीचे सगळे जे आहेत ते टॉपर जे आहेत ते भरपूर चांगल्या रीतीने करतात ते. फक्त थोडासा आपला भर वाढवायचा. ओके. कारण जे पीडीएफ मी प्रोव्हाईड करतोय हलगर्जीपणा करू नका. मी हेच सांगेन.
हलगर्जीपणा केला ना, मग थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला झेलावा लागणार आहे. ओके. 3A मध्ये पण तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट बाबा डायग्राम भरायचं की हे सगळे जे पीडीएफ मध्ये स्वतः वेळ काढा. वेळ काढून ते भरण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात इथपर्यंत? कारण मी सुद्धा ते पीडीएफ बनवलेत किंवा काय म्हणजे बोलतात ना त्या शोधलेत प्रश्न की बाबा त्याचं तुम्ही केलं पाहिजे ना त्याचा फायदा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पेपरला होणार आहे. ओके. 3B मध्ये बघा तुम्हाला NE2 सांगितलं. NE2 मध्ये हे NE2 तुम्हाला सॉल्व्ह होणार. हे 6 मार्क भेटतातच. क्वेश्चन नंबर 3B हा अतिशय सोपा प्रश्न आहे, पण सगळ्यांनी केलं तर लई सोपा प्रश्न आहे. कारण जर अख्ख्या याच्यामधून जर मी तुम्हाला सांगितलं ना, ट्री इज ब्रोकन फ्रॉम द स्टॉर्म एक्सरसाइज मधला प्रश्न आहे. खूप वेळा शिकवताना सुद्धा सर सांगतात की बाबा IMP प्रश्न आहे तो. झाड तुटतं, ते तिरकं पडतं, त्याच्यामध्ये त्रिकोण तयार होतो, ट्रिग्नोमेट्रिक लावायचे आणि खाली फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन. हे गणित तर बाबा कोऑर्डिनेट्स झालेलंच असते सगळ्यांचं. की 2 गणित तो होणार म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आहे का बी असा एक प्रश्न आहे ना, की त्याच्यामधले 4 मधून 2 येणार म्हणजे येतात आपल्याला. त्यामध्ये खूप काही मोठी गोष्ट नाहीये. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला NE2 करायचे. हा थोडे हे हायली कॉम्प्लिकेटेड प्रश्न असतात. हे 8 मार्क हायली कॉम्प्लिकेटेड असतात. आता हा जो प्रश्न आहे हा खूप वेळा सगळ्यांनी बघितला असावा. हा प्रश्न आहे आपल्या बुक्समध्ये. हा प्रश्न खूप साऱ्या शाळेच्या आता 17च्या प्रश्नपत्रिकेत देखील पहिला बघितला गेलेला आहे. ओके. पण एक लक्षात घ्या की तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक आकृती भेटणार म्हणजे भेटणार. म्हणजे एक कन्स्ट्रक्शन मधला तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. हे 4 मार्क तुमचे फिक्स आहे. म्हणून तुम्हाला बोललो की कन्स्ट्रक्शनला जाऊ देऊ नका आजच. कन्स्ट्रक्शन एक अशी चावी आहे ना ती क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 ला सोडू शकते का. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण जर प्रॉपरली बघितलं ना कधी-कधी तुम्हाला याच्यामध्ये पण कन्स्ट्रक्शन भेटतो. ओके. थोडंसं ब्लर इमेज. पण मी तुम्हाला ते सांगतोय की याच्यामध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शन तुम्हाला भेटतं. ही आकृती पहिली प्रॉपरली बघा. याच्यामध्ये तुम्हाला फाइंड द एरिया ऑफ नॉन शेडेड रिजन सांगितले. म्हणजे हे जे नॉन शेडेड रिजन आहे ना याचा तुम्हाला काय सांगायचं एरिया सांगायचा. ओके. आता हे झालं. त्यानंतर तुम्हाला सांगतो की हे जे आहे प्रॉपर इथे तुम्हाला हे प्रश्नपत्रिका आहे तशा मॉडेल प्रश्नपत्रिका 2 आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आता ते बॉक्सेस भेटतील, सगळे डायग्राम्स होतील, ते सगळे भरून काढा. जेवढे पण मराठी माध्यमामधले व्हिडिओ बघतात ते विद्यार्थी, सगळ्यांना विनंती आहे, की सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी चालू करा बघायला. ओके. त्यानंतर उन्हाळ्यानंतर पेपर संपल्यानंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने स्पोकन इंग्लिशची आणि करिअरचं टेस्ट म्हणजे काउन्सिलिंग कशा प्रकारे जी आहे ती प्रॉपरली आपण फ्रीमध्ये आयोजित केलेली काउन्सिलिंग. सो तुम्हाला तुमच्या 10वीचा पेपर झाल्यानंतर थोडेसे कोणत्या क्षेत्राला गेलं पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये मार्ग चांगला राहील आणि मी टिकू शकेल हा प्रश्न मनाला जर पडला असेल, तर नक्की मला येऊन भेटा. मी तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये तुमची जी बोलतात ना, पळू तुम्ही कुठे शकू शकता आणि कुठे तुम्ही यशस्वी होऊ शकता, याचा नक्की आढावा मी घेऊन तुमची सांगेन. ओके. सो त्यासाठी करियर टेस्ट पण आहे. 2-3 तासाची, 3 तासाची टेस्ट आहे. प्रॉपरली तुम्हाला टॅब दिला जाईल. त्याच्यावर तुम्ही ते टेस्ट देऊ शकता. सो करियर टेस्ट जी आहे ती प्रॉपरली द्या. जेणेकरून तुम्हाला तुमचा कल समजेल आणि दुसरी गोष्ट स्पोकन इंग्लिश करा. मी सगळ्यांना सांगेन स्पोकन इंग्लिश करा. ओके. कारण स्पोकन इंग्लिश सोबत तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की वैदिक मॅथ्सचं एकदम परफेक्ट फ्री बोनस लेक्चर भेटणार आहे. फ्री शिकवलं जाणार आहे. सो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही थोडंसं बोलतात ना, जर करायचं असेल तर स्पोकन इंग्लिश पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जर तुम्हाला गोष्ट करायची असेल, तर ती जरा थोडीशी व्यवस्थित वेगाने करा आणि माझ्यापर्यंत पोहोचा जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला भेटेल. कसे बॅचेस होणार आहे, टायमिंग काय होणार आहे, हे व्यवस्थित करा. मी बॅचेस फार कमी बनवतो कारण मला इम्प्लिमेंट करायचे असतात माझ्या काही अनुभव, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तो बदल होईल. ओके. सो ते जरा थोडंसं तुम्हाला ज्यांना लावायचे इच्छुक असतील ते किंवा जे पालक म्हणतात ते लावले पाहिजे त्यांनी थोडंसं भर द्या. ओके. सो या सगळ्या गोष्टींना थोडंसं हे सगळे आता बघा तुम्ही. ओके. मी सगळे पीडीएफ तुम्हाला देणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. स्वतः जाऊन बघा. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 सेपरेटली सगळ्या टॉपर्सनी सोडवा. सगळे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 आणि सोडून काढा. हे थोडेसे मॅथ्स 2 मध्ये हायली बोलतात ना, हायली ऑर्डर थिंकिंग स्किल वाले प्रश्न आहेत. कारण ते 8 मार्क आणि खालचा जो आहे तो 4 मार्क, सॉरी 3 मार्क, 3 किंवा 4 हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण इथं जर प्रॉपरली विचार केला ना, तर हेच प्रश्न तुमचे बोलतात ना बऱ्यापैकी तुम्हाला थोडासा विचार करणाऱ्या लावणारे प्रश्न आहेत. ओके. सो जरा थोडासा कल आपला व्यवस्थित ठेवा. 8 आणि 3 तुमचे टोटल 11 मार्काचे खाली प्रश्न राहतात ते. सो 9-10-11. सो 11 मार्काचे जे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 आहे ते स्क्रीनशॉट काढायचं. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंटआउट मारू शकता. प्रिंटआउट मारा. ₹20-25 जातील, पण तुम्हाला तुमचे सगळे IMP क्वेश्चन्स भेटतील. ओके. कारण मला सॉल्व्ह करण्याचा तेवढा टाईम नाही. तुम्ही ते क्वेश्चन्स घ्या आणि प्रॉपरली सॉल्व्ह करा. हे मी सांगेल. प्रॉपरली सॉल्व्ह करा. बघा इथे सुद्धा 5 आहे आणि जे डायग्राम ओरिएंटेड करतात ते त्यांनी प्रॉपरली ते प्रश्न करा डायग्राम वाले. कारण डायग्राम वाले जर पेपर तुम्ही क्रॅक करू शकले ना, कारण मी पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे डायग्रामचे प्रश्न दिले आहेत. डाउनलोड करा तुम्ही प्रॉपरली करा. इथे सुद्धा तुम्हाला प्रॉपर 5 प्रश्नपत्रिका भेटून जातील. ओके. प्रॉपरली हे सगळे करा आणि हे केल्यानंतर याचं रिव्हिजन करा. पेपरच्या आधी हे सगळे बघून जा, की प्रॉपरली या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा पेपरला होणार आहे. सेक्शन फॉर्म्युला झाला. हायली इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके. काही थिअरम झाले जे याच्यामध्ये आलेले आहेत. ते थिअरम्स फार
हल्ली म्हणजे बोलतात ना ते थेरम्स जे याच्यामध्ये येतात ते म्हणजे जे आता मी याच्यामध्ये टाकलेत ओके हे थेरम्स कडे थोडासा लक्ष जास्त द्या. डायग्राम ओरिएंटेड अभ्यास चांगला करा. डायग्राम ओरिएंटेड याचा अर्थ डायग्रामवर प्रश्न भरपूर येतात. सो डायग्राम ओरिएंटेड अभ्यास करण्याचा प्रयत्न करा हे मी नक्की सांगेल. कारण क्वेश्चन नंबर 4 जर तुम्ही बघितला सो तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन फिक्स आहे बघा इथे सुद्धा एक कन्स्ट्रक्शन फिक्स आहे. 2024च्या पेपरला तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन फिक्स आहे फिक्स क्वेश्चन नंबर 4 मध्ये येणार म्हणजे येणार याला पर्याय नाहीये. सो थोडासा आपलं बोलतात ना थोडंसं बोलतात ते थोडंसं करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये एक ट्रिग्नोमेट्रीचा प्रश्न असतोय. मी खूप वेळा आता अनालिसिस केले. क्वेश्चन नंबर 5 मध्ये एक ट्रिग्नोमेट्री असते म्हणजे असते. सो ट्रिग्नोमेट्रीला थोडंसं व्यवस्थित करा. थोडंसं व्यवस्थित करा. खूप खूप गरज आहे त्या गोष्टीची. खूप गरज आहे त्या गोष्टीची. मी लिटरली सांगेल की खूप गरज आहे त्या गोष्टीची. स्वतः जरा थोडंसं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. नक्की करा. मी ते सांगेन. ओके. कारण मी तुम्हाला जे धडे करायला सांगितले ते धडे कोणते करायला सांगितले हे पण मी एकदा शेवटी घेईन. ओके. हे अशा प्रकारे टोटल 5 क्वेश्चन म्हणजे आहेत बँक्स. ओके. आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं क्वेश्चन नंबर 5 एक नाही ट्रिग्नोमेट्रीचा एक मेन्शुरेशनचा टाकलाय ट्रिग्नोमेट्री किंवा मेन्शुरेशन आणि वरती आलाय क्वेश्चन नंबर 4 मध्ये कन्स्ट्रक्शन एक फिक्स वाला असेल. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 1, 2, 3 ओके. सो एक प्रश्न तुला काय आहे ठीक आहे. याच्यामध्ये आपण बघू एकच सेकंड 3A त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बऱ्यापैकी 100% नाही म्हणत पण बऱ्यापैकी बाबा ते कन्स्ट्रक्शन येतात. ओके ड्रॉ सर्कल पासिंग थ्रू केस एट द टँजंट टू इट ओके सर्कल एक आहे आणि इथं ऑब्झर्वेशन एक मॅनचा एक आहे. हे पण एक ट्रिग्नोमेट्री मधला न्यूमेरिकल आहे. ओके सो ट्रिग्नोमेट्री मधले प्रश्न येतात क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये. तो थोडासा तुमचा जरा मेन्शुरेशन आणि ट्रिग्नोमेट्रीचा जरा थोडासा जो कल आहे तो जरा थोडासा व्यवस्थित करा. ओके. सो अशा प्रकारे सगळे प्रश्नपत्रिका करा. मी नंतर एकदा करेल आणि एकदा मॅथ्स पॅटर्नकडे तुमच्या जे आहेत ते प्रॉपरली बघा की नक्की कोणते लेसन्स मॅथ्स टूचे केले पाहिजे कोणते. आता एक कळलंय आपल्याला की मेन्शुरेशन हा येतोच आहे. मेन्शुरेशन आणि तुमचा जो आहे ट्रिग्नोमेट्री हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये दिसतोय. सो हे जे दोन धडे हे प्रॉपरली जरा फोकस करा. टॉपर जेवढे पण आहेत टॉपरने सगळेच करायचे तसे पण हे मी सांगितलं बघा हा ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हा पण क्वेश्चन नंबर 4 मध्ये येतोय. सर्कल सुद्धा क्वेश्चन नंबर 4 मध्ये येतोय. सिमिलॅरिटी सुद्धा क्वेश्चन नंबर 4 मध्ये येते. सो हे जे आहेत 4-5 धडे हे जे आहेत हे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 साठी बनलेले आहेत. ओके. सो सगळे पीडीएफ प्रॉपरली करा. कोणत्या आकृत्या कोणत्या पेपरमध्ये येतात ते बघा आणि मग सगळ्यांचं व्यवस्थित रिव्हिजन करा. ओके. हे फार लई अतिशय महत्वाचं आहे आणि हे जर ज्याला समजलं त्यांनी पेपर क्रॅक केला. ज्याला नाही समजलं त्यांनी त्याला तो पेपर क्रॅक करता येणार नाही. हे पण मी नक्की क्लिअरली सांगेल का. ओके. सो चला धन्यवाद. बेस्ट ऑफ लक पुन्हा एकदा चांगला पेपर लिहा. ओके. आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या जरा लक्षात ठेवा. ओके.